महाराष्ट्र राज्य जीवन गौरव पुरस्कार पुढे ढकलण्यात आलाय। दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार सोहळे रद्द करण्यात येत आहेत। कोल्हापूरचा पठ्ठ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण मेंढपाळाचा मुलगा वीरदेव डोळेची नेत्रदीपक अशी कामगिरी। यूपीएससीच्या परीक्षेमध्ये वीरदेवचा देशामध्ये 551वा क्रमांक। नांदेड जिल्हा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार वितरण सोहळा 21 मे ते 27 मे दरम्यान असणार। शेतकरी सन्मान पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राज्यातील 24 शेतकऱ्यांना पुरस्कार दिला जाणार। यवतमाळमध्ये तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हाभरामधील कृषी सहाय्यक आक्रमक झाले। कृषी अधिकारी अन्यायकारक आणि मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप। तर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये 3 दिवसांपासून धरणे आंदोलन। भिवंडीमध्ये खोका कंपाऊंड परिसरामधल्या भंगाराच्या गोदामाला आग। आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक। आगीचं कारण अस्पष्ट। गोंदियाच्या देवरी तालुक्यामधल्या मुल्ला इथल्या महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचं मशाल आंदोलन। कृषी पंपांना सुरळीत विद्युत पुरवठा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश। अहिल्यानगर शहरामध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना। आळवण ग्रुपच्या 6 आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली। तर या सगळ्या आरोपींची धिंड काढली जाणार। जळगावमध्ये जुन्या वादातून महेंद्र सपकाळ या तरुणावर 5 ते 6 जणांकडून गोळीबार। या गोळीबारामध्ये तरुण गंभीररित्या जखमी। नागपूरमध्ये भोंदूबाबाकडून 3 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना उघड। पैशांचा पाऊस पडतो त्यासाठीच्या पूजेसाठी 3 अल्पवयीन मुली लागतील अशी बतावणी केली होती। अब्दुल कुरेशी उर्फ कंदील बाबाला पोलिसांनी केली अटक। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये कुख्यात गुंड नितीन पालकर याची हत्या झाली आहे। भर दिवसा नितीन पालकर याच्यावर शस्त्रांनी हल्ला चढवण्यात आलाय। त्याच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।